नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत पोलीस भरती अतिशय महत्त्वाचे प्रश्न भाग क्रमांक 6. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GK, GS, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा सर्व विषयाचे जवळपास 30 ते 35 प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न गेल्या पोलीस भरतीमध्ये येऊन गेलेले आहेत व त्यातील काही प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणताही प्रश्न सोडायचा नाही किंवा मिस करायचा नाही. मित्रांनो, जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, ही पोलीस भरतीची संधी आपणास पुन्हा येणार नाही, कारण जागा जास्त आहेत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, पंडित श्याम कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना डॅश डॅश या ठिकाणी केली. याचं राईट उत्तर आहे लंडन. लंडन या ठिकाणी पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2, गॉयटर हा रोग कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. याचं राईट उत्तर आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉयटर हा रोग होतो. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. तिसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले. याचं उत्तर आपण पाहू शकता 25 डिसेंबर 1927 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी असते. याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतात मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली. याचं राईट उत्तर आहे सन 1993 साली भारतात मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. सन 1993. चला पाहूया पुढील प्रश्न. GPS चे विस्तारित रूप काय आहे. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम हे GPS चे विस्तारित रूप आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, RDX चे दुसरे नाव काय आहे. मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, सायक्लोनाइट हे RDX चे दुसरे नाव आहे. याचं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक D, सायक्लोनाइट. चला पाहूया पुढील प्रश्न. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे सादर करतात. याचं राईट उत्तर आहे विधानसभा अध्यक्ष हे आपला राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे सादर करतात. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8, दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो. याचं राईट उत्तर आहे दरवर्षी 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो. 21 मे हा दहशतवाद विरोधी दिन आहे. महत्त्वाचा प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली. याचं राईट उत्तर आहे लॉर्ड डलहौसी याने सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने खालसा केली. चला पाहूया पुढील प्रश्न. 10वा प्रश्न आपल्यासमोर, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते. याचं राईट उत्तर आहे विनोबा भावे. मित्रांनो, विनोबा भावे यांनी 1951 मध्ये भूदान चळवळ आणली होती. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. भूदान चळवळ 1951. चला पाहूया पुढील प्रश्न. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. पक्षी, सरीसृप, सस्तन आणि उभयचर. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, सस्तन या वर्गामध्ये वटवाघळा समावेश होतो. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, या अगोदर आपण ग्रामसेवक तसेच पोलीस, तलाठी असे सर्व एक्झामचे व्हिडिओ टाकलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ आपण पाहून घ्या, कारण त्यामधील सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12, भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून कोणास ओळखले जाते. याचं राईट उत्तर आहे मेजर ध्यानचंद यांना भारताचे हॉकीचे जादूगार म्हटले जाते. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे.
याचं राईट उत्तर आहे ग्वाल्हेर या ठिकाणी जिवाजी विद्यापीठ आहे. मित्रांनो, ग्वाल्हेर हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यात येते, MP. चला पाहू मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 14. 2023चे महाराष्ट्र केसरी विजेता कोण? आपण उत्तर पाहू शकता. शिवराज राक्षे हे 2023चे महाराष्ट्र केसरी विजेता आहेत, शिवराज राक्षे. चला पाहूया पुढील प्रश्न. मत द्यावयाचे नसेल तर कोणता पर्याय निवडाल? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मोठा, टोटा, मोठा, यापैकी नाही. मित्रांनो, याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक C, नोटा. नोटा म्हणजे नॉन ऑफ द अबाव. हे आपलं राईट आन्सर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते? याचं राईट उत्तर नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातून वाहते. मित्रांनो, नंदुरबार नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणास म्हणतात? याचं राईट उत्तर आहे संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात किंवा म्हटले जाते. 8वा प्रश्न आपल्यासमोर. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश जिल्ह्यात आहे, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा डॅश डॅशमध्ये सुरू झाली, म्हणजेच कोठे सुरू झाली? याचं राईट उत्तर आहे ग्रीस शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धाची सुरुवात झाली. असे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? आपल्याकडे ऑप्शन 4 आहेत. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 21. कार्बन डेटिंग डॅश डॅश ही निश्चित करण्याची शासकीय पद्धत आहे, शास्त्रीय पद्धत आहे. मित्रांनो, कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करणारी शास्त्रीय पद्धत आहे. थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे, इथे शास्त्रीय आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराने निर्माण केला? याचं राईट उत्तर आहे यादव घराणे यांनी दौलताबाद येथील देवगिरी किल्ला यादव घराण्याने बांधला गेला किंवा निर्माण केला. चला पाहू मित्रांनो पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? मित्रांनो, इथे नाही विचारलं आहे. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. बाकी तिन्ही ठिकाणी आहेत. नागपूर, पणजी, मुंबई या तिन्ही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत. चला मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया. शून्याचा शोध कोणी लावला? याचं राईट उत्तर आहे सूर्याचा शोध हा आर्यभट्ट याने लावला. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. सोडियमची संज्ञा काय आहे? याचं राईट उत्तर आहे Na ही सोडियमची संज्ञा आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? याचं राईट उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभणे हे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे होते. मित्रांनो, 97वे हे साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये भरले होते जर विचारलं तर मित्रांनो 97वे साहित्य संमेलन हे जळगावमध्ये भरले होते. जळगावमध्ये आमेरनळ येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भरले होते 97वे. चला पाहूया पुढील प्रश्न. सतीबंदीचा कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? याचं राईट उत्तर आहे विल्यम बेंटिंक याने सतीबंदीचा कायदा 1829ला संमत केला. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? याचं राईट उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले. मित्रांनो, पहिले युद्ध हे 1526 या साली झाले, बाबर व इब्राहिम लोधी. मित्रांनो, पानिपत हे
शहर हरियाणा राज्यात येते. चला पाहूया पुढील प्रश्न. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या संबंधित सापेक्षता सिद्धांत आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत डॅश डॅश. याचं राईट उत्तर आहे 4 मिनिटांचा फरक असतो. मित्रांनो कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत हा 4 मिनिटांचा फरक असतो. हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो जर आपण आपल्याला जर नवीन वाटला तर लगेच नोट डाऊन करायचा आहे आणि त्याची रिव्हिजन वेळोवेळी करून घ्यायची आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे? याचं राईट उत्तर आहे कलम 324 यानुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? याचे राईट उत्तर आहे केरळ हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 32. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. मित्रांनो डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी राजस्थानमध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. मानवी रक्ताचा सामू म्हणजेच pH मान किती असतो किंवा किती आढळतो? याचं राईट उत्तर आहे 7.4 हा मानवी रक्ताचा सामू आहे. 7.4. चला पाहूया पुढील प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं राईट उत्तर आहे सन 1862 या साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे. मूलभूत हक्क हे आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतले आहेत? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत अमेरिका, जर्मनी, रशिया व फ्रान्स. मित्रांनो यापैकी एक उत्तर आहे. मित्रांनो आपलं उत्तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की द्या. मित्रांनो आपणास व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.